नमस्कार मित्रो, अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना थंबनेल पाहिलाच आहात। 3 गॅस सिलेंडर मोफत या योजनेचा शासन निर्णय अखेर आलेला आहे। शासन निर्णयानुसार संपूर्ण माहिती देणार आहे। कोणाला मिळणार लाभ, कोण असणार अपात्र, यासाठी कसा करावा लागेल अर्ज, यासाठी अटी शर्ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रो, माझी बहीण लाडकी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सुद्धा याचा लाभ भेटणार आहे आणि यापूर्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यामधील लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा, त्यावरच तुम्हाला माहिती कळणार आहे। ए टू झेड माहिती पहा, तरच तुम्हाला समजेल की तुम्ही पात्र आहात अपात्र आहात, कोणाला ही 3 गॅस सिलेंडर रिफिल करून भेटणार आहेत। संपूर्ण माहिती पाहूयात। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। स्क्रीनवरती पाहू शकता शासन निर्णय आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय आहे। 30 जुलै 2024 म्हणजेच आजचा आहे। प्रस्तावना तुम्ही वाचू शकता। पहा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने ही योजना ओळखण्यात येणार आहे। 2024-25 या अतिरिक्त अर्थसंकल्पात ही योजना सादर केलेली होती। लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर भरून रिफिल करून मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता आपण शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय काय आहे, अटी शर्ती काय आहेत ते पण पाहूया। शासन निर्णय पहा, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर भरून आपल्या भाषेत म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येणार आहे। समजलं? आता यामध्ये 2 पात्र असणार आहेत, एक प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थी आणि 2 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी। आता आपण पात्रता जाणून घेऊयात, काळजीपूर्वक पहा। पहिली पात्रता आहे, सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने आवश्यक आहे। तुमच्या नावाने आहे का? कमेंट मध्ये यस करा, नसेल तर नो करा। सध्या परिस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत जे लाभार्थी आहेत ते पात्र असणार आहेत। तिसरी पात्रता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेत पात्र असतील। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र म्हणजे ज्यांचं अप्रूव्ड झालेलं आहे ते या योजनेत पात्र असणार आहेत। म्हणजे ज्या महिलांच्या खात्यावरती माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येतील त्या महिला पात्र, उज्ज्वला योजनेत जे लाभार्थी पात्र आहेत ते पात्र। आणखीन पहा, एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ 1 लाभार्थी सदर योजनेत पात्र राहील। म्हणजे एक रेशन कार्ड एक ही योजना आहे। सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुदेय असेल। 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुदेय असणार आहे। आता हे 14.2 किलोग्रॅम गॅस कोणतं, तर यामध्ये शॉर्ट व्हिडिओ मी टाकील। डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल आहे, तिथे जाऊन फॉलो करा, तिथे व्हिडिओ टाकून देईल। आता पहा, योजनेच्या कार्यपद्धती काय आहे। पहा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती कशी कार्यपद्धती असणार आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे हे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। 2 नंबर पहा, सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 रुपये ग्राहकांकडून घेतली जाईल। किती रुपये? 830 रुपये तुमच्याकडून घेतली जाणार। तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी 300 रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केलीही जाते। म्हणजे उज्ज्वला योजनेत 300 रुपये तुमच्या खात्यावरती येतात। कसे येतात? कमेंट करा, व्हिडिओ बनवला जाईल।
त्यानंतर पहा, त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाचे अंदाजे रुपये 530 सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. कोण करणार? त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची 530 रुपये म्हणजे उर्वरित जी रक्कम आहे ती 530 रुपये देणार आहेत. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांची त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून देण्यात यावी. समजलं? तसेच सदर योजनेच्या ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. सबब अंतिमतः तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल. नियंत्रक, शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांच्या वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची यादी तसेच कंपनीस प्रदान करणाऱ्याच्या शिपारी देयक, वित्तीय सल्लागार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे. लाभार्थ्यांची दुरुस्ती होणार नाही याची खातरजमा करून अन्न व ग्राहक संरक्षण विभाग कार्यालयात सादर करण्यात यावे. तेल कंपन्यांच्या जिल्हानिहाय अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनापुव ग्रासवी यांची राहील. म्हणजे ते शॉर्ट फॉर्म मध्ये आहे. आता पहा, हे झालं उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना. आता उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असतील त्यांना 300 रुपये हे भेटत असतात खात्यावरती. आता 3 गॅस मोफत असणार आहेत तुम्हाला, म्हणजेच 530 रुपये हे कंपन्यांना पे करावं लागणार आहे महाराष्ट्र शासनाला 3 गॅस सिलेंडरसाठी. आता लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर कशा पद्धतीने पहा, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाचे 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे. सबब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात यावी. आता त्या विभागासाठी समिती आहे अशा पद्धतीची. या समित्या तुम्ही वाचून घेऊ शकता. आता प्रत्येकासाठी समित्या वेगवेगळ्या आहेत. आता पहा, समित्याचं कार्य कक्षा काय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डानुसार कुटुंब निश्चित करणे, योजनेतील लाभार्थींची दुरुस्ती होणार नाही यावर दक्षता घेणे, सर्व निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करणे अशा पद्धतीचे आहे. या मार्फत आपण हे वाचू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पहा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी. 3 सिलेंडरची प्रथम वसुली करावी. तदनंतर राज्य शासनाकडून द्यावयाची संपूर्ण रक्कम म्हणजेच 830 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT द्वारे जमा करावे. याचा अर्थ पहा, जे काही तुम्ही पैसे भरणार आहात 3 गॅससाठी त्याचे पैसे रिटर्न तुमच्या खात्यात DBT द्वारे येणार आहेत. उदाहरणार्थ 830 रुपये भरला असाल तर तितकी रक्कम तुमच्या खात्यात ही येणार आहे. अशा पद्धतीची ही माहिती या GR मध्ये आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. 1 जुलै 2024 रोजी जे पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. दिनांक 1 जुलै 2024 रोजी नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत. म्हणजे जर विभक्त शिधापत्रिका केला असाल तर पात्र असणार नाहीत. अशा पद्धतीच्या ह्या महत्त्वाच्या बाबी या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत. आता सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 सिलेंडर मोफत मिळणार आणि ते रिफिल करून तुम्हाला भेटणार आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. हा शासन निर्णय डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तो डाउनलोड करून घ्या.
टेलिग्राम ग्रुपवरती आहे. तुमच्या कमेंट काही असतील तर कमेंट करा. याबद्दलची अपडेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्यात येईल.